महाराष्ट्राचे माजी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना पद्मभूषण जाहीर झालेला आहे आणि यावर शिवसेना युपीटीचे खासदार संजय राऊतांनी टीका केली आहे। संविधानाची हत्या केल्याबद्दल त्यांचा सन्मान केला असावा असं म्हणत राऊतांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीकास्त्र टाकले। तसंच महाराष्ट्र सरकारनं सुद्धा याचा निषेध करावा असं राऊत म्हणाले। यावर सत्ताधारी पक्षाकडून प्रतिक्रिया समोर आलेल्या आहेत। संविधानाची हत्या केल्याबद्दल राष्ट्रपतींनी किंवा प्रधानमंत्र्यांनी त्यांना पद्मभूषण दिला असेल तर मी त्याचा निषेध करतो, शिवसेना निषेध करते आणि महाराष्ट्र सरकारनं सुद्धा निषेध केला पाहिजे। देवेंद्र फडणवीस त्यांचे दोन उपमुख्यमंत्री त्यांनी निषेध यासाठी केला पाहिजे की ह्याच कोश्यारीने राज्यपाल पदावर असताना महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांचा अपमान करणारी वक्तव्य केली होती आणि कृत्य केली होती। याच कोश्यारी यांनी राज्यपाल पदावर बसून छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान केला होता। हे पुरस्कार दिल्यानंतर शेवटी इतकी मोठी यंत्रणा यामध्ये जन्मापासून तर संपूर्ण कार्य बघितल्याशिवाय कुणाला इतका मोठा पुरस्कार मिळत नाही आणि इतका मोठा पुरस्कार मिळाल्यावर अशा पद्धतीची आलोचना करणे हे बुद्धिभ्रंश झालेल्या लोकांचं काम आहे। पद्मभूषण पुरस्कार जाहीर झाला यावर संजय राऊतांनी टीका केली। काय भगतसिंग कोश्यारी यांना पद्मभूषण जो पुरस्कार जाहीर झाला आहे खरं तर त्यांचं अभिनंदन केलं पाहिजे। स्वतःच्या राजकारणापलीकडे किंवा पक्षाच्या राजकारणापलीकडे जाऊन महाराष्ट्राच्या माजी राज्यपालाला जर असा पुरस्कार मिळत असेल तर त्यांचं आम्ही स्वागतही करतो आणि त्यांचं अभिनंदनही करतो।